जे काही आपण भगवंताचं भजन करा, जोपर्यंत त्या भगवंताचा अनुभव नाही किंवा भगवंत देव असा आहे तसा आहे, इकडे जर बघायला गेलं तर देव कसा आहे म्हणल्यावर सांगायला आपल्याला काया नाही माया नाही. त्या देवाला जर बघायला गेलं, एका ठिकाणी महाराज सांगतात ओम नमो सद्गुरु कृपा कटाक्षा. ओम नमो सद्गुरु ज्ञानविवेक. ओम नमो सद्गुरु अविनाशा द्रष्टा साक्षी सर्वस्वी. जर बघायला गेलं, ओम नमो सद्गुरु ओम नमो सद्गुरु संशय छेदका. तू या भक्ताला संशयाच्या अरण्यातून कोणता जरी संशय या भक्ताला असेल तर तू पार करणारा एकमेव भगवंत तू आहेस. ओम नमो सद्गुरु ज्ञान विवेका. तू देव जर कसा आहेस म्हणायला गेलं तर त्या भक्ताला ज्ञानाच्या डोळ्यानं तू संशयाच्या बाहेर काढतोस आणि ओम नमो सद्गुरु कृपा कटाक्षका. जोपर्यंत ह्या अविनाश स्वरूपाची त्या परस्वरूपाची आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला द्रष्टा साक्ष सर्वस्वी म्हणजे हा तो दर्शवणारा भगवान करणार नाही असं त्या भक्ताचे म्हणणं आहे. म्हणून अरे
देवा तू देव कसा आहेस, याला काय देवा कसा आहेस, पर आपण कयाला म्हणायचं आणि परात्पर कयाला म्हणायचं. त्याच्याही पलीकडचा तो अलक्ष असणारा भगवंत कसा आहे म्हणलं तर आपल्याला सांगून चाललेत साधू संत. अलक्ष आहे, अगोचर आहे, अगम्य आहे, अनुपम्य आहे. त्या देवाला अगोचर म्हणजे या दृष्टीनं न दिसणारा तो भगवंत आहे. अलक्ष म्हणजे लक्षात न येणारा आहे. अनुपम्य म्हणजे असा आहे तसा आहे अशी कोणती उपमा साधणार नाही. असा तू देव असणारा त्या देवाकडे ह्या भक्ताचं काय वागणं आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात, अरे परात्पराची करुणारती ओवाळू परात्परा, ओवाळू परात्परा, परवून करता लक्षदाता अमरदही मरला. बघा तो देव कसा आहे जर म्हणायला गेलं तर याच ठिकाणामध्ये जडी स्थळी काष्टी पाशाणी असा तो भगवंत भरला आहे. ओरडा म्हणायचा वेगळा, भरलेला तो भगवंत या प्रत्येक ठिकाणी भरवला आहे. म्हणून ह्या भक्ताचं म्हणणं आहे, अरे परा परा
बघा त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. अनंत सूर्य तेच एका अंगची या रोमा. अनंत सूर्य लज्जित झाले काय वरून उपमा. भगवंता तुझं स्वरूप जर बघायला गेलं असा प्रकाश आहे, असा आहे. तुझ्या बाजूला जर अनंत सूर्य आणून एक का सूर्य आपण पाहता होईना आपल्याकडं, तसे अनंत सूर्य जरी तुझ्या जवळ आणून जर असं ठेवलं तरी त्याच्याही पलीकडे तुझे रूप रोकडे आहे. म्हणजे अजून प्रकाशित तू आहेस का आहेस तर तोच तेवढा शीतल अंश त्या भगवंताकडे आहे. जसा चंद्राचा शीतलता राहते की नाही तसं आहे. म्हणून या भक्तानं जर त्या भगवंताचं जर भजन केलं, त्या स्वरूपाची जर या भक्ताला ओळख झाली, ज्या ठिकाणाहून आपण आल्या सौसृष्टी पर तुझे ठिकाणा. कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी. कर्म, विकार, दिव्य आणि ब्रह्म हे चारही सृष्टीच्या पलीकडे जो निरालंब सृष्टी आहे त्या देशाचा तो रहिवासी आहेस. त्या देवाचं जर भजन या भक्तानं केलं तर बिलकुल याचं जन्म आणि मरण फुटते. म्हणून या भक्ताचं असं म्हणणं आहे, अरे लका लका
भगवंताचे आपल्यावर काय उपकार असतील मानव काय देवाचं ह्या भक्ताला कसं या बंधनातून मुक्त करायचं सर्व या जीवाची फिकर त्या भगवंताला आहे. म्हणूनच एका ठिकाणी म्हणतात देवने आपला डोळा प्रत्यक्ष दाखवणे घडलेला किती वर्ण सुखाचा आसवा ते सर्व परिसरा. अहो त्या देवाची जर भेट झाल्यावर काय सुख होणार अमुक सुख आहे हो. ते सुख प्राप्त करणं हे या जीवाचं आद्य कर्तव्य आहे. त्या देवानं बघा चर्मचक्षु दिव्य चक्षु ज्ञान चक्षु आणि अनुभव चक्षु या चर्मचक्षु म्हणजे या डोळ्यानं जे दिसायचं आहे ते सर्व जे जे दिसते ते नासे. आपण काय बघाल या डोळ्यानं सर्व नासतं. नित्य आणि अनित्य म्हणजे नित्य म्हणजे सत्य वस्तू हे काय आहे फक्त भगवंत आहे भगवंत. अनित्य म्हणजे सर्व जगवय जे पसार आहे अवडंबर आहे. अरे भक्ता तू या डोळ्यानं जे बघालास ते सर्व नाशिवंत आहे हे आपल्या लक्षात आणून देते त्या भगवंताला. हे कार्य त्या भगवंताचं आहे. चर्मचक्षु दिव्य चक्षु ज्ञान चक्षु आणि अनुभव चक्षु. अनुभवानं देव जोडायचा असते. देव काय असा तसा तसा असा म्हणजे तरी जो भक्त आहे खरंच कोणी निजभक्त असेल तर त्याला दिसू बी शकते असं संतांचं म्हणणं आहे. ते दृष्टी देऊन त्या भगवंताचं स्वरूप या भक्ताला दाखवून ज्या ठिकाणाहून हे भक्त आलाय या जीवाचं जे निज माहेर आहे त्या माहेराला घेऊन जाण्याचं काम तो परमात्मा तो परेशा ज्याला आपण वंदन नमन ज्या भगवंताचं भजन करायला तो भगवंत या जीवाला घेऊन जाणार आहे. म्हणूनच म्हणते अरे ज्ञान दृष्टी
स्वरूप कसं आहे जर म्हणायला गेलं तर 4 वेद 6 शास्त्र आणि 8वा पुराण आहे तू कळला नाहीस. पण एका गुरु भक्ताला तू बिलकुल हे कळतोस का तर त्या देवाचं या जीवाला या सगळ्या बंधनात पडल्यामुळं काढून न्यायचं कार्य त्या भगवंताचं आहे म्हणजे आपण मी भिनगोरी राहण्याला जमत नाही. खरोखर एका ठिकाणी महाराज म्हणतात 6 शास्त्र मौनावले 8ला पुराण भांबावले 4 वेद खंडित झाले अमृत महिमा वर्णिता. बघा त्या भगवंताचं जर गुणवर्णन करायला गेलं तर भले भले मतांतर मी या मताचा तो त्या मताचा असे मतांतर थकून गेले पण त्या देवाचा ठाव 4 वेदाला 6 शास्त्राला आणि 8 पुराणालाही कळला नाही असं या भक्ताचं म्हणणं आहे. महाराज म्हणते अरे वंदना आतापर्यंत झालं म्हणजे गण आहे. आज माझ्यासाठी जो माझ्यासोबत जो सेवेला तुम्ही प्राप्त करून दिला समोरचा भजण्यामध्ये चाणाक्षी आहे अभ्यासू आहे नाही असं म्हणायचं नाही तोंडापुरती स्तुती नाही. खरंच त्या सद्गुरु कृपेचा जो आटास त्या भजनी मंडळाकडे आहे आणि त्यांनी मी जर एखादा कोणती शंका विचारो किंवा कोणता विषय ठेवो काही ठेवो त्या विषयाचं निरसन नक्की करतील हे मला आत्मविश्वास आहे. आणि असे होऊन तुम्ही म्हणशाल बा असं कसं तसं असं नाही. खरंच जर मी तुम्हाला विचारलं तर ते शंका मला फक्त शंका आहे. कारण एका ठिकाणी असंच बघितल्यावर ते शंका आली मी म्हणलं बा बरं झालं म्हणलो. का बरं झालं म्हणलो की आजच्या भजनातून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे
खरंच तुम्हा आम्हाला घ्यायचं आहे आणि देयाला सोक्षमोक्ष आपल्याला समोरची आपले तेनं समोरची जे भजने आहेत तेनं ते कार्यरत आहेत, ते कार्य करायला तयार आहेत. एका ठिकाणी आरतीमध्ये मी बघते वेळेस मला शंका उद्भवली. बकेवाड साहेब बाकी काही नाही, फक्त शंका म्हणून आहे. आणि ते जर मला येत असेल मी तुम्हाला तरी विचारलं तरी शास्त्र सांगते, म्हणजे कोणाचा तरी अपमान करावा या उद्देशाने तरी विचार तर मी सुद्धा दोषी आहे. त्या उद्देशाने माझं मत नाही आणि तुम्हाला जमते. आणि हे फक्त सोपं म्हणण्यापेक्षा ते फक्त शंका मला कळाली नाही म्हणूनच माझं म्हणणं आहे. एका ठिकाणी आरती म्हणते बाबा, चला उठा त्वरा करुणी सह्याद्री जाऊ, चला उठा त्वरा करुणी सह्याद्री जाऊ, उजळून पंच आरती श्री दत्त लोचनी पाहू. हे दत्त काय लोचन काय हे कस्तरी जमाने त्याच्या पुढे जाऊन जे कडवं एक आहे त्याच्यामध्ये तिसरा चौकात त्याच्यात काय नाव आहे, अमोल नक्षत्र महापवित्र थोर त्रिभुवनी, चौसष्टीचे दैवता त्याती ऋषी मुनी, 56 ब्रह्म मुक्ती पावले पूर्वी त्या स्थानी, 3 कोटी शंभू धरले पूर्वी त्या स्थानी. खरोखर त्या आरतीमध्ये, आरती म्हणजे आवड, खरोखर आपण ज्या भगवंताची आरती करायला, आरती करणं म्हणजेच हे आपली आवड निर्माण करणं, हे आरती होय. तर हे मी बघते वेळेस थोडं माझ्या मनाला शंका आली. बाबा 56 ब्रह्म मुक्ती पावले पूर्वी त्या स्थानी म्हणाले तर प्रत्येक जीवात्म्यामध्ये ब्रह्म हे जागृत आहे. हॅलो, ब्रह्म हे जागृत आहेत तर हे 56 ब्रह्म मुक्ती पावले पूर्वी त्या स्थानी म्हणजे हे आपण जर बघायला गेलं तर या पदरतुणिकेमध्ये इथं 40-43 चा हिशोब बघायला भेटायला आहे. आणि या भक्ताचं म्हणणं तर असं आहे की बाबा 3 कोटी शंभू उदरले पूर्वी त्या स्थानी म्हणल्यावर बरोबर आहे. त्या महादेवापाशी त्यांचा 3 कोटी परिवार आहे, त्यांचा उद्धार जरी झाला म्हणत जमल, पण हे 56 ब्रह्म मुक्ती पावले पूर्वी त्या स्थानी हे थोडी असं शंका आहे. तुम्ही या शंकेचं निरसन करसाल अशी अपेक्षा मी बाळगतो. म्हणूनच म्हणते अरे
अजरामर म्हणजे अमर जी वस्तू आहे ती वस्तू दाखवून ह्या जीवाला त्या माहेराला नेण्याचं कार्य तर कसं केलं जर म्हणायला गेलं तिथं सांगितलंय 4 पायऱ्या अजरामराच्या. ते 4 पायऱ्या या भक्ताला त्या 4 पायऱ्याची खूण समजावून त्या देवानं ह्या भक्ताला निज माहेराला नेले म्हणूनच म्हणतात